आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक गाड्यांनी वाघिणीला गराडा घातल्याच्या पार्श्वभूमीवर आता जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर तसंच यू-टर्न मारण्यावर प्रतिबंध. रायगड जिल्ह्यात उरणच्या 17 ग्रामपंचायती आणि नगर परिषदेनं MIDCचे थकवले 59 कोटी 30 लाख रुपयांचं पाणी बिल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड शहर परिसरातल्या एका कापूस जिनिंग मिलला लागली आग. मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. नागपुरातल्या महावितरण विभागानं पॉवर स्टेशनमधल्या ट्रान्सफॉर्मरला लावली वातानुकूलित यंत्रणा. उष्णता वाढल्यानं ट्रान्सफॉर्मरची काळजी घेण्यासाठी लावली शक्कल. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली पोलीस ठाण्यानं आपल्या हद्दीतून चोरीला गेलेले सुमारे 5.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल संच त्यांच्या मूळ मालकांना केले परत. वाशिम जिल्ह्यातले 240 यात्रेकरू हज यात्रेसाठी रवाना. 40 दिवसांचा करणार धार्मिक प्रवास. अहमदनगर जिल्ह्यात विहीर महाघोटाळा प्रकरणी जिल्ह्यातल्या 3 गटविकास अधिकाऱ्यांसह 21 जणांना जिल्हा परिषद प्रशासनानं बजावली नोटीस. बुलढाणा जिल्ह्यात शेती मशागतीची कामं अंतिम टप्प्यात. 7,35,000 हेक्टरवर होणार खरीपाची पेरणी. आणि बीड जिल्ह्यात डिघोळ आंबा इथं शेतकऱ्यांसाठी ड्रोन पायलट कार्यशाळा संपन्न. तरुण शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. पालघर जिल्ह्यातल्या वसई जवळील वर्सोवा